बाल्यान फकिऱ्या पण आल्यात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आंघोळ वगैरे झालं नाही, पाणी मारून येतो नाही का पहिले रानात. थोड्या वेळात मिस्त्री येतात, म्हणजे आली पण असतात. 9:30 वाजून गेल्यात, 10 वाजत आल्यात. पार डॉगेश बाई इथं झोपलाय, भले इथं आंबा खातोय. आंबा डायरेक्ट पिकून दिला भाऊंनी. खाता डायरेक्ट व्हिडिओ काढायला गेलं की डायरेक्ट आंबाच पिकून दिलाय. आता चाललोय, पाणी वगैरे घेतलंय त्यांना ह्याच्यात, आता निघतोय. तर काहीच रानात आलोय, पाणी मारतोय, बघू शकतात नाही का. खिडकी लेवल झाली आता, एवढं झालंय काल. तर काहीच पाणी वगैरे मारून झालंय, मिस्त्री वगैरे सगळे आल्यात. आता काम चालू झालंय नाही का. मी झाड कटिंग करतोय, पेरूचं ते हे सगळे करायच्यात नाही का, आंब्याचे वगैरे करायच्यात. आता एवढं कटिंग करून झालंय, खाली पडले बघू शकतात. खालच्या साईडचे सगळे मारल्यात, म्हणजे खालच्या साईडला झाड जास्त झोपत आहे त्याच्यामुळे. तर गाईच जस्ट आत्ताच एवढ्यात आंब्याचं पण कट झालं, हे बघू शकतात. या खालच्या साईडने अख्खं कट केलं, इकडं पण टाकलंय नाही का कट करून. कसलं भारी वाटतंय. आता खालच्या साईडने अख्खं कट केलंय, बघू शकतात नाही का. इथं काम चालू आहे, मिस्त्री थांबले तिथं. काल पाऊस झाला आणि गाडी पण काल बाहेर होती, सो त्याच्यामुळे खूप जास्त खराब झाली गाडी. त्याच्यामुळं गाडी धुण्यासाठी काढली बाहेर नाही का. हे पण आणि हे जेव्हा सिमेंट पडलं होते बघू शकतात सगळं, ते पण धुवून घ्यायची गाडी. हे पण तर गाईस तो पाईप जरा आतून फुटला होता, सो त्याच्यामुळे पप्पा कापत येत नाही का. आणि इकडल्या साईडला पाणी जास्त जाते, सो इकडं दाबून लावायची गाडी. आता गाईस दोन्ही गाड्या धुवून वगैरे झाल्यात, पुसून वगैरे घेतल्या, ते बघू शकतं. ही इकडल्या साईडला लावली होती, इकडल्या साईडला जास्त होते नाही का. सगळं पाणी तिकडं जात होतं, सो ते इकडे गेल्यावर काही विषय नाही. हे पण धुवून काढल्या. तर गाईज इथं पेट्रोल पंपावर चाललोय डिझेल टाकण्यासाठी. काय माहीत आहे का नाही तिथं, इथंच आहे. आता बघू तिथं गेल्यावर आहे का नाही कळन. तर गाईज जाऊन आलोय पंपावर. हे काय आत्ताच बाहेर आलोय, ते बोलले अर्धा पाऊण तास लागण, आत्ताच गाडी आल्या. ही काय आता खाली चालू करायची नाही का. तिथं गाडी लावल्या, थोड्या वेळच्याने ये म्हणले, अर्धा पाऊण तासाने देतो म्हणले. आता थोड्या वेळच्याने येतो नाही का. तर गाईज जस्ट एवढ्यात आंघोळ केल्या, आता दुकानात चाललोय. आणि मगाशी पप्पांनी NCMCचं कार्ड पण काढलंय, म्हणजे दीदीचं आलं होतं ते बसचं. आणि इथं खूप जास्त गर्दी, त्यासाठीच बघू शकतात ह्या साईडला, इथं वडाखाली हो का. तर काय बघू शकता की NCMCचं कार्ड काढायला आलं. बाल्या पण आलाय, बाल्यान फकिऱ्या पण आल्यात. कशा शिरलाय ते. जादू भागा या, जादू जादू. पाणी पवायचं असेल तर या 50 उकळायला. फुकाट आहे, फुकाट पवायला पाणी. 50 जाऊन तिथं जाऊन दाखव
दाखव किती पाय बुडतोय जा 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 पुढे जा हो तळच झालंय की चांगलं अख्खं पाणी पाणी झालंय फुकट पाहून जावा गटर नालाय आपलं पत्ता सांगू का गर्दत ते वालवड ते पुणे हा वालवड म्हण फक्त वालवड हा हे वालवड नगरी आमची बघू शकतात नाही का हॅलो गाईड कसं आहे फेक पाण्यात पाण्यात फेक नाही बघत कोण शिर्या खूप जास्त पाऊस यायला लागलाय बघू शकतात तिथं किती मोठं डबकं साचलंय अख्खं म्हणजे हे रोड पर्यंत गेलंय नाही का बघू शकतात रोडला खेटायला लागलं पर आता किती मोठा रोड आहे तरी पण त्याला खेटायला लागलंय इकडं पर्यंत आले तिकडं आत नाही येणार ते जास्त उंच असल्यामुळं पण तिकडं बघू शकतात किती मोठं झालंय तर गाईज खूप जास्त पाऊस झालाय ते बघू शकतात हे वातावरण कसलं भारी झालंय आणि अख्खं वल्ल झालंय आता नाही का वल्ल झालंय अख्खं म्हणतोय बघू शकतात सगळीकडे पाणी झालंय बाल्याच्या त्यांच्या घरापाशी किती पाणी झालं बाल्या तुमच्या एवढं कमरे एवढं पाणी झालं शिरेन मी असं शिरेन धरली बांगडीन उचल टाकते मला डायरेक्ट तर गाईज बघू शकतात कसला भारी व्ह्यू झालाय नाही का कसल्या इजा लावतात तर गाईज आत्ताच्या वेळात घरी आलं की जेवाय बसलोय पनीरची भाजी केली ती मम्मीने बघू शकतात आणि आत्ता चिवडा पण केलाय आणि ह्या काही शंकरपाळ्या पण केल्या आता खातोय मस्त गाईज आता वरती झोपण्यासाठी आलोय सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटू तुझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय